नमस्कार. आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत, दोन संत्र्यांची. पण ही गोष्ट फक्त संत्र्यांची नाहीये. ही गोष्ट आहे त्या प्रेमाची, त्या दयाळूपणाची, जी आपल्याला सहजासहजी दिसत नाही. चला तर मग या सुंदर गोष्टीतून पाहूया की माणसांची नाती किती खोल असू शकतात. चला सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया जो थोडा विचार करायला लावेल. कोणी रोजच्या रोज दोन चांगली रसरशीत संत्री मुद्दामहून का खराब करेल, का वाया घालवेल? ऐकायलाच विचित्र वाटतं नाही का? पण गंमत म्हणजे याच्या उत्तरामध्येच या अख्ख्या गोष्टीचं सार लपलंय. तर ही गोष्ट सुरू होते एका रोजच्या सवयीने. पण ही सवय ना थोडी बरीच विचित्र आहे. बघूया तरी काय आहे हे प्रकरण. चला आपण कल्पना करूया एका वृद्ध आजीबाईंची. रस्त्याच्या कडेला त्यांची एक छोटीशी गाडी आहे. त्यावर त्या संत्री विकतात. दिवसभर उन्हातानात बसून कष्ट करून आपलं पोट भरतात. प्रत्येक संत्र विकलं गेलं की त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. आता बघा, या गोष्टीत येतो एक तरुण. तो रोज संध्याकाळी ऑफिसमधनं परतताना या आजींच्या गाडीवर थांबतो. पण त्याची संत्री घेण्याची पद्धत भलतीच वेगळी आहे. तो काय करतो, आधी एक संत्रा उचलतो, त्याची एक फोड चाखतो आणि म्हणतो, नाही नाही आजी, हे काय गोड नाहीये, आणि ते संत्र बाजूला ठेवून देतो. मग तो दुसरं संत्रा उचलतो, ते चाखतो आणि मग म्हणतो, हा हे बरोबर आहे, हे गोड आहे, याचेच 1-2 किलो द्या. आणि असं एकदा दोनदा नाही तर रोज, अगदी रोज घडायचं. आता रोज जर असं काही घडत असेल तर स्वाभाविकच आहे, कोणालाही प्रश्न पडेल, बरोबर ना? आणि तो प्रश्न विचारला गेला आणि त्यातूनच ह्या कथेचं पहिलं रहस्य समोर आलं. झालं असं की एके दिवशी तो तरुण आपल्या बायकोला घेऊन तिथे आला. आता तिने हे सगळं पहिल्यांदाच पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी, की तिचा नवरा एक संत्रा उचलतोय, चाखून त्याला आंबट म्हणतोय, दुसरं गोड म्हणतोय. हे सगळं बघून ती तर गोंधळूनच गेली. शेवटी तिला काही राहवलं नाही. तिने त्याला विचारलंच, अहो मला एक सांगा, संत्री तर सगळीच गोड आहेत, मग तुम्ही रोज हे असं नाटक करून 2 संत्री का वाया घालवता? बघा, तिच्या आवाजात आश्चर्य होतं आणि थोडीशी चिडचिडसुद्धा होती. त्यावर तो तरुण काहीच बोलला नाही, फक्त हलकसा हसला आणि म्हणाला, थांब, घरी गेल्यावर सांगतो. आता या एका वाक्याने तिची उत्सुकता अजूनच वाढली. असं काय होतं जे तिथे सगळ्यांसमोर सांगता येत नव्हतं? आणि मग ते घरी पोचले आणि तेव्हा त्या तरुणाच्या त्या विचित्र वाटणाऱ्या वागण्यामागचं पहिलं आणि खरं सांगायचं तर एक खूप सुंदर रहस्य उलगडलं. त्यानं आपल्या बायकोला जे समजावून सांगितलं ते ऐकून खरंच खूप छान वाटतं. तो म्हणाला, अगं मला माहिती आहे की संत्री गोडच आहेत, पण विचार कर, त्या आजी दिवसभर तिथे बसून कष्ट करतात, त्या स्वतःसाठी कधी एक संत्रा तरी खात असतील का? नाही, कारण प्रत्येक संत्रा त्यांच्यासाठी कमाईचं साधन आहे. म्हणून मी मुद्दाम चाखण्याच्या नावाखाली 2 संत्री त्यांच्यासाठी सोडून येतो, म्हणजे निदान त्यातरी ते गोड फळ खाऊ शकतील. म्हणजे बघा, हे संत्री वाया घालवणं नव्हतं, तर मदत करण्याची, दया दाखवण्याची एक वेगळीच पद्धत होती. हे ऐकल्यावर त्याच्या पत्नीच्या डोळ्यात पाणीच आलं, पण ते पाणी कौतुकाचं होतं, प्रेमाचं होतं. ती म्हणाली, खरंच तुमच्यासारखा विचार करणारा नवरा मिळायला भाग्य लागतं. तुम्ही किती दयाळू आहात. त्या एका क्षणात तिच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर कितीतरी पटीने वाढला. पण एक मिनिट, गोष्ट इथे संपत नाहीये. कारण आपल्याला वाटतंय की हे फक्त एका बाजूने होतंय, पण तसं नाहीये. ह्या दयाळूपणाच्या गोष्टीला एक दुसरी बाजू पण आहे, आणि ती तर यापेक्षाही सुंदर आहे. एक असं सत्य जे त्या तरुणाला सुद्धा माहीत नव्हतं. तर त्याच संत्री विकणाऱ्या आजींच्या बाजूला एक भाजीवाली बसायची. ती रोज हा सगळा प्रकार बघायची आणि तिच्या मनात एकच विचार यायचा की बिचाऱ्या आजींची फसवणूक होतीये. एकदा तिने आजींना बोलून दाखवलंच. म्हणाली, अहो आजी, तो माणूस तुम्हाला उल्लू बनवतोय, तुम्हाला चाकण्याच्या नादात गुंतवून ठेवतो आणि तुम्ही न कळत त्याच्या पिशवीत नेहमी 4 संत्री जास्तच टाकता. तुमचं नुकसान होतंय, तुम्हाला कळत कसं नाही? आता ह्या भाजीवालीच्या बोलण्यावर त्या आजींनी जे उत्तर दिलं ना, तेच ह्या संपूर्ण कथेचं मन आहे, तिचं हृदय आहे. त्या अगदी शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या, अगं वेडे, मला सगळं माहीत आहे. त्याला वाटतं की मला काही समजत नाहीये, पण तो जे करतोय ना, ते त्याचं माझ्यावरचं प्रेम आहे. आजी पुढे जे बोलल्या ते तर नात्यांच्या पलीकडचं होतं. त्या म्हणाल्या, तो माझ्यासाठी 2 संत्री ठेवून जातो, ही त्याची प्रेम व्यक्त करायची पद्धत आहे. मग मी त्याचं प्रेम कसं फेडू? म्हणून मी पण मुद्दामून त्याच्या पिशवीत 4 संत्री जास्त टाकते. म्हणजे बघा, हे प्रेम, ही दया एकतर्फी नव्हतीच. हा एक न बोलता होणारा संवाद होता, जो दोन्ही बाजूंनी तितक्याच आपुलकीने सुरू होता. तर मग या छोट्याशा गोष्टीतून, पण जिचा अर्थ खूप मोठा आहे, आपल्याला काय शिकायला मिळतं? काय आहे या न बोललेल्या नात्याचं खरं सार? या कथेचा सर्वात महत्त्वाचा संदेश एका वाक्यात सांगता येईल. जे हिसकावून खातात त्यांचं पोट कधीच भरत नाही, आणि जे वाटून खातात ते कधी उपाशी राहत नाहीत.
म्हणजेच जे दुसऱ्यांकडून फक्त घेण्याचा विचार करतात ते आतून कायम रिकामेच राहतात. पण जे इतरांना देण्यात, वाटून घेण्यात आनंद मानतात ते नेहमीच समाधानी असतात. कारण प्रेम आणि दया वाटल्याने नेहमी वाढते, कधीच कमी होत नाही. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आजच्या या धावपळीच्या व्यवहारी जगात जिथे प्रत्येक गोष्टीचा हिशोब मांडला जातो, तिथे आपण अशा छोट्या छोट्या न दिसणाऱ्या कृतींमधून प्रेम आणि दया कशी वाटू शकतो, कशी जिवंत ठेवू शकतो, यावर नक्कीच विचार करायला हवा.